नमस्कार, मी माधुरी वैद्य. हे अमेरिकन्स सणवार फारसे साजरे करताना दिसत नाहीत. पण सर्व जगासाठी डेज ते ठरवतात. म्हणजे सिस्टर्स डे, फादर्स डे, मदर डे. तसाच परवा 1 जूनला ग्लोबल पॅरेंट्स डे होता. म्हणजे आपण असं म्हणूया, कारण पालकांचा सन्मान तर आपण राखतोच, पण हा दिवस त्यांचा खास सन्मान करण्याचा दिवस असं आपण म्हणूया. 28 मेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 141वी जयंती होती. आणि त्या दिवशी सर्च करता करता मला नित्य पवार हा मुलगा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलताना दिसला. सावरकर एक वैश्विक नेता या विषयावर 5वी ते 7वी या गटातला तो मुलगा होता. म्हणजे वयाने कितीसा असणार. पण तो इतक्या सहजपणे आणि आत्मविश्वासाने सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्तीविषयी, त्यांच्या हिंदुत्वाच्या कल्पनेविषयी, ते कसे अष्टपैलू होते याविषयी इतक्या सहजपणे आणि आत्मविश्वासाने बोलत होता की ते पाहून थक्क व्हायला झालं. वेगवेगळे दाखलेही त्यांनी दिले होते. त्याचं परीक्षण करणाऱ्या, त्या भाषणाचं परीक्षण करणाऱ्या बाई त्या म्हणाल्या की त्यांनी सावरकरांविषयी भरपूर पुस्तक वाचलीत, जे तो आपल्या भाषणातही म्हणाला होता. आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला सावरकरांच्या विषयीच्या भरपूर कथा सांगितल्या. त्या बाई म्हणाल्या की यातून त्याला जी अनुभूती मिळाली, ती अनुभूती त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केली. ते नुसतं पाठांतर नव्हतं. हा दिवस म्हणजे 1 जूनचा दिवस हा नित्य पवारच्या पालकांचा सन्मान करण्याचा दिवस. मनोज शर्मा IPS ऑफिसर. भ्रष्टाचाराविरोधात लढायचं असेल तर अधिकार पाहिजेत. त्यांना पोलीस अधिकारी व्हायचं होतं आणि त्यासाठी शिक्षण घेणं जरूर होतं. एका छोट्याशा गावात ते मिळण्यासारखं नव्हतं, त्यामुळे ते गाव सोडून जाणार होते. तेव्हा त्यांची आजी, जिने तिला वर्षानुवर्ष मिळणारी पेन्शन एकही पैसा खर्च न करता जशीच्या तशी साठवून ठेवली होती, ती एका क्षणात मनोज शर्मांना दिली. त्यांचे वडील भ्रष्टाचारी अधिकाऱ्याविरुद्ध बोलल्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी त्यांना सस्पेंड केलं होतं. हे पालक सन्माननीय नाही का? सध्या गाजत असलेलं कल्याणी नगर पुणा इथल्या अल्पवयीन मुलांनी दारू पिऊन 2 तरुणांना जीवे मारलं. त्याचे पालक विशाल अगरवाल यांनी काय केलं तर ड्रायव्हरला धमकावलं, त्याला पकडून ठेवलं खोटी जबानी देण्यासाठी. आणि त्याची आई शिवानी, नाव देवीचं, शिवानी म्हणजे दुर्गा, जिने अन्यायाविरुद्ध लढा दिला, त्या स्त्रीने आपलं रक्त दिलं. कारण मुलाच्या रक्तात दारू मिळणार हे माहिती होतं, म्हणून ते बदलण्यासाठी तिने आपलं रक्त दिलं. अशा पालकांचा सन्मान कसा करणार? आज इथेच थांबूया.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.